नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे आपले सर्वांचे। आपण आहोत आज छत्रपती संभाजीनगर आणि पैठण या रोडवरती आणि आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध व्यापारी, अनेक दिवसापासून कापूस खरेदी करतात। आज आहे 6 नोव्हेंबर 2025। आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि जाणून घेऊयात की आजचा कापूस बाजार भाव काय आहेत। काका तुमचं नाव काय अगोदर? माझं नाव निसार कुरेशी। निसार कुरेशी। बरं, तुम्ही किती वर्षापासून कापूस खरेदी करता? 10 वर्ष। अगदी 10 वर्ष तुम्हाला कापूस खरेदी करता येतं। काय आहे तुमचा या 10 वर्षाचा तो अनुभव आणि या वर्षी असलेला कापसाबद्दलचा अनुभव काय तुमचा? आता मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा म्हणजे कापसाचं पावसामुळे कापसाचं फार नुकसान झालेलं हा. आहे आणि कापसाला मावचर जास्त असल्यामुळे आवक घटली, समजा आवक कापसाची. घटली। उतार म्हणजे शेतातूनच आवकीचं प्रमाण कमी झालेलं कमी आहे। झालंय। हा हा पावसामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे आवक घटलेली। हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पावसाचा भिजलेला कापूस जे येऊ राहिला हा. त्याला उतारे कमी बसू राहिले आणि त्याच्यात मावचर जास्त असल्यामुळे त्याला कमी भाव कमी भाव मिळतोय। तर तुम्ही टॉपचा कापूस जर आला तर तो राहू देता तसं म्हणजे तर राहू देता ठीक आहे। तर टॉपचा कापूस आला तर काय भाव घेता तुम्ही आजच्या घडीला? सापचा जर कापूस आला तर 7,000ची पुढे येतात। आजचा 7,000 रुपये समजा टॉपच्या कापसाचा भाव आहे आणि मॉइश्चरवाला ओला आला तर कसं आहे? ते 6,000 पासून 6,500 66 रुपये। बरं, आपल्या गावाचं नाव काय? डोरकी। मित्रांनो, ढोलकीमध्ये आपण आहोत। इकडे बघा, थोडंसं कॅमेरा इकडे घे। आणि आता त्यांनी हे समोर इकडे कापसाचा त्यांनी भाव केलेला आहे, म्हणजे वजन केलेलं आहे। आणि इकडे बघा, म्हणजे 1-1 ग्रॅमचा या ठिकाणी या व्यापारी बांधवाकडे 1-1 ग्रॅमचा हिशोब आहे। मी बऱ्याचशा व्यापाऱ्यांची मुलाखत घेतली, भेटलो, बरेचसे शेतकऱ्यांकडे पण मी भेटलो, पण त्यांचं म्हणणं आहे तो घोडीचा काटा आणि याच्यामध्ये बराचसा फरक जाणवतोय। नाही, काय फरक आहे त्याच्यामध्ये? काही तर त्याच्यामध्ये ग्रॅमचा वगैरे काही फरक आहे का? उलट घोडी काट्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक काटा चांगला आहे। चांगला आहे। हा. अगदी बरोबर मित्रांनो, माझ्या शेतकऱ्याचं नुकसान कुठेही होणार नाही। एक बोळ्याचं 1 ग्रॅम जरी एवढं जरी कापूस असला जरी आपण टाकला, तुम्ही एक काट्यामध्ये बघू शकता, इकडे घेऊया थोडे याच्यावर फिरो। हा 30 आहे, पण याच्यात थोडेसे जास्त बोंड जरी टाकले तर 1 ग्रॅम कापूस वाढते, म्हणजे शेतकऱ्याचं या काट्यावर कुठेही नुकसान होत नाहीये। हे अगदी व्यापारी शेतकऱ्यांचा तंतू फायदा करत आहे। इकडे घ्या सगळं। नक्कीच मित्रांनो, आजूबाजूला कुठं नक्की यांचे संपर्क साधा आणि कापसाला ते चांगला ते भाव